रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. कर्जत नगर परिषद हद्दीतील ऐतिहासिक स्मारके व सार्वजनिक उद्यानांच्या दुरुस्तीबाबत साप्ताहिक रायगडचे वादळ, रायगडची झुंज न्यूजच्या माध्यमातून मागील काही महिन्यांपासून अनेक बातम्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी कर्जत नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना कर्जत नगर परिषद हद्दीतील ऐतिहासिक स्मारके व सार्वजनिक उद्यान तात्काळ दुरुस्त न केल्यास बेमुदत आमरण उपोषणासह कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा अंतिम इशारा रायगडची झुंज न्यूजचे संपादक नरेश जाधव, साप्ताहिक रायगडचे वादळचे संपादक प्रभाकर गंगावणे यांच्या वतीने देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी रायगडचे वादळ या वृत्तपत्रात तसेच रायगडची झुंज न्यूज मध्ये 13 जानेवारी 2026 रोजी राजमाता जिजाऊ उद्यान, दुरावस्थेत तुटलेली शस्त्र, उडालेले रंग आणि लहान मुलांची खेळणी धोक्यात अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर कर्जत नगर परिषद विभागाचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण तसेच नगर परिषदेचे सुनील लाड यांनी बातमीची दखल घेत राजमाता जिजाऊ उद्यान येथील गार्डनच्या परिसरातील असणाऱ्या लहान मुलांची खेळणी, तुटलेला झोके आदी बातमी प्रसिद्ध होताच दुरुस्त केल्याची माहिती सुनील लाड यांच्याकडून देण्यात आली. दिलेल्या अंतिम इशाऱ्यानंतर नगर परिषद प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दहिवली येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील शिवसृष्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून उद्यानातील खराब झालेली खेळणी देखील दुरुस्त करण्यात आली आहेत. कर्जत नगर परिषदेकडून दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी संपादक नरेश शिवाजी जाधव, रायगडची झुंज व प्रभाकर गंगावणे, साप्ताहिक रायगडचे वादळ यांना पाठवलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. शहरातील कोपरा गार्डनची साफसफाई करण्यात आली असून इतर ऐतिहासिक स्मारकांच्या आवश्यक दुरुस्तीच्या कामांसाठी आगामी सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी प्रशासनाने दुरुस्तीची कामे सुरू केल्यामुळे प्रस्तावित बेमुदत आमरण उपोषण करू नये अशी विनंती संबंधितांना केली आहे. दरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेसह ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष कृती सुरू केल्याने पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्जत शहरामध्ये जे काय महापुरुषांची स्मारकं आहेत, उद्यानं आहेत आणि कोपरा गार्डन बनवलेले आहेत. याच्यामध्ये नागरिकांकडून, पत्रकारांकडून तसेच नगरपालिकेच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांकडून ज्या काय आम्हाला सूचना वगैरे प्राप्त होत होत्या, त्याची दुरुस्ती वगैरे करण्यात यावी म्हणून आम्हाला त्यांनी निवेदनं वगैरे दिली होती. त्या अनुषंगानं आपण सर्व कोपरा गार्डन, स्मारकं आणि उद्यानं ही स्वच्छ केलेली आहेत. तसंच ते कायमस्वरूपी स्वच्छ कशी राहतील याबाबत आम्ही आमच्या नियोजन केलेलं आहे. आणि उद्याच्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर जे काही सगळी स्मारकं आहेत, राजमाता उद्यान आहे, राजमाता जिजाऊ उद्यान आहे आणि जे काही महापुरुषांची स्मारक आहेत ते आपण सर्व स्वच्छ वगैरे केले आहेत. तिथं काही किरकोळ स्वरूपाच्या दुरुस्त्या असतील त्या दुरुस्त्या पण आपण केल्या आहेत आणि भविष्यात पण जिथं काही असे अडचणी निर्माण होतील त्या ठिकाणी नगरपालिका वेळेत त्या दुरुस्त करून घेण्यात येईल आणि स्वच्छ ठेवण्यात येईल. त्यापूर्वीसुद्धा आपल्या निवेदनाची दखल घेऊन आपण त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये स्वच्छता आणि दुरुस्ती केलेली होती.